नमस्कार श्रोते हो, राम राम बालमित्रांनो. कसे आहात? मजेत ना? बालमित्रांनो, काल आपण पाहिलं तोत्तोचानला तिचे पहिले प्रगती पुस्तक रॉकीला दाखवण्यात किती उत्सुकता वाटत होती. रॉकी, तिचा कुत्रा, तिचा सगळ्यात चांगला मित्र होता, हो की नाही? त्याचबरोबर उन्हाळी सुट्ट्यांची तंबूत राहून शिबिर करण्याची गंमत ही काही न्यारीच होती. शिबिरं बरंच काही देतात, गमती जमती आणि नवीन अनुभव देत असतात. आणि अपूर्व साहस यामध्ये आपण पाहिलं की झाडावर चढण्याचा एक आगळा वेगळा आनंद आपला विशेष मित्र यासुकी-चान याला मिळावा यासाठी तोत्तो-चान जीवाचं रान करते. किती प्रयत्न करते, किती कष्ट करते. आणि यासुकी-चान झाडावर चढतो. झाडावर चढण्याचा त्याचा तो आनंद त्याला मिळवून देण्यासाठी ती किती प्रयत्न करते हे आपण पाहिलं. दुसऱ्याला आनंद देण्यात किती आनंद भरून राहिलेला असतो, जाणवलं ना तुम्हालाही? बालमित्रांनो, आज अर्चनाताई त्या पुढील गोष्टी आपल्याला सांगणार आहे. चला तर मग ऐकूयात. धीटपणाची परीक्षा. गोड गोड खातो, सगळ्यांना घाबरवतो, अंगाला माझ्या दुर्गंध येतो. मी कोण? हा उखाणा मुलांना इतका आवडायचा की उत्तर माहीत असूनही तोत्तो-चान आणि तिची दोस्त मंडळी एकमेकांना म्हणायची, ए मला ते गोड गोड खातो, ते कोडं घाल ना. गोड गोड खातो, सगळ्यांना घाबरवतो, अंगाला माझ्या दुर्गंध येतो. मी कोण? याचं उत्तर होतं संडासात बसून पाव आणि गुळांबा खाणारा बागुलबुवा. तोमईमधील धीटपणाची परीक्षा झाल्यावरही एक छान कोडं तयार झालं असतं. सगळ्यांना घाबरवतो, चावे घेतो, तरीही तुम्हाला हसायला लावतो. सांगा, मी कोण? शिबिराच्या दिवशीच मुख्याध्यापकांनी अशी घोषणा केली होती की एक दिवस आपण कोहणबुत्सूच्या मंदिरात धीटपणाची परीक्षा घेऊया. ज्यांना भूतं व्हायचं असेल त्यांनी हात वर करा. 7-8 मुलांनी हात वर केले. ठरलेल्या दिवशी संध्याकाळी मुलं जमल्यावर जी मुलं भूतं होणार होती त्यांनी बरोबर आणलेले भूताचे कपडे घातले आणि ती कोहणबुत्सूच्या मंदिराकडे लपायला गेली. आम्ही तुम्हाला घाबरवून सोडू, आम्ही तुम्हाला घाबरवून सोडू, ती जाता जाता म्हणाली. उरलेल्या 30-35 मुलांनी लहान लहान गट केले आणि थोड्या थोड्या वेळाच्या अंतरानं कोहणबुत्सूकडं जायला सुरुवात केली. त्यांनी संपूर्ण मंदिराच्या आसपासच्या मैदानात आणि मंदिरामागच्या स्मशानापर्यंत जाऊन यायचं होतं. मुख्याध्यापकांनी आधीच सांगितलं होतं की ती शौर्याची कसोटी असली तरी जर कोणाला मध्येच परत यायचं असेल तर येता येईल, कोणी हसणार नाही आणि रागवणारही नाही. तोत्तो-चाननं आईकडून एक विजेरी म्हणजे बॅटरी आणली होती. हरवू नकोस हां, आईने बजावलं होतं. काही मुलं म्हणत होती, आम्ही भूतांना पकडूनच दाखवू, आम्ही भूतांना पकडूनच दाखवू. म्हणून त्यांनी फुलपाखरू पकडायच्या जाळ्या आणल्या होत्या, तर काहींनी भूतांना पकडायला दोऱ्या आणल्या होत्या. काय काय करायचं हे समजून घेऊन मुलं निघेपर्यंत बराच अंधार झाला होता. गाई गोपी उतरला राजा, गाई गोपी उतरला राजा असे करून गट पाडले होते. जपानमध्ये या खेळाला जॅन-केन-पो असं म्हणतात. जॅन-केन-पो. सर्वांनी प्रथम हात पाठीमागे घेऊन जॅन-केन-पो असं म्हटल्याबरोबर हात पुढे करायचे. ते करताना हाताची म्हणजे 2 बोटांनी कात्रीसारखी खूण करायची किंवा दगड म्हणजे मूठ आवळायची अथवा
हात नेहमी सारखा ठेवून कागद करायचा. कागदापेक्षा कात्री मोठी, कात्रीपेक्षा दगड आणि दगडापेक्षा कागद मोठा. कारण तो दगडाला गुंडाळू शकतो असं मानलं जातं. तेव्हा ज्यानं केलेली खूण मोठी तो जिंकला, म्हणजेच उतरला असं समजलं जातं. पहिला गट उत्साहानं शाळेतून बाहेर पडला. अखेर तोत्तोचानच्या गटाची पाळी आली. मुख्याध्यापक म्हणाले होते की भूतं बहुतेक रस्त्यातच भेटतील, पण मुलांना खात्री नव्हती आणि नाही म्हटलं तरी त्यांना थोडी भीती वाटतच होती. मंदिराच्या अंगणात गडद अंधार होता. चंद्राच्या प्रकाशामुळं खरं तर रात्र खूप आल्हाददायक होती. पण आता कोणत्याही क्षणी भूतांशी सामना द्यावा लागेल या जाणीवेनं कोणाचंच चित्त थाऱ्यावर नव्हतं. ई! कोणीतरी किंचाळलं. अंधारातच झाडांच्या सावल्या आणि पानांची सळसळ फक्त जाणवत होती. झाडांच्या सावल्या आणि पानांची सळसळ. जमिनीवर कशाला तरी कोणाचा तरी पाय लागायचा आणि भूत म्हणून कोणीतरी ओरडायचं. अखेरीस मित्रांचा धरलेला हात सुद्धा त्यांना भूताचा वाटायला लागला होता. स्मशानाकडे जायचं नाही असे तोत्तोचाननं ठरवून टाकलं होतं. कारण भूतं नक्की तिथेच असणार होती आणि खरं म्हणजे आता धीटपणाची परीक्षा म्हणजे काय हे तिला समजलं होतं. तिला तेवढेच पुरं होतं. गंमत म्हणजे तिच्या गटातल्या इतरांनीही नेमकं तोच विचार केलेला होता, अगदी त्याच वेळी. तसे करणारे आपण एकटेच नाही याची खात्री करून घेत सगळ्यांनी परत शाळेकडे धाव घेतली. ते शाळेत जाऊन बघतात तर काय, त्यांच्या आधी निघालेला गटही तिथे परत पोहोचलेला होता. स्मशानापर्यंत जायला सगळेच घाबरले होते. त्याच वेळी डोक्याला पांढरं कापड गुंडाळलेला एक मुलगा रडत रडत त्यांच्या शिक्षकांबरोबर आला. बिचारा भूत होऊन कितीतरी वेळ स्मशानात लपून बसला होता, पण कोणीच आलं नाही आणि हळूहळू त्यालाच भीती वाटायला लागली. म्हणून शेवटी तिथून पळून आला. रडत रडत रस्त्यानं येत असताना त्याला शिक्षक भेटले आणि त्यांनी त्याला परत आणलं. त्याची समजूत घालून त्याला हसवण्याच्या प्रयत्नात सगळे असतानाच दुसरं भूतही रडत रडत तिसऱ्या एका रडणाऱ्या मुलाबरोबर आलं. त्या भूतानं कोणाच्या तरी पळण्याचा आवाज ऐकला आणि त्याला घाबरवण्यासाठी उडी मारली आणि दोघांची टक्कर झाली की हो. भयंकर घाबरलेली ती दोघं रडतच परत आली. इतकी गंमत झाली होती की बस. आणि शाळेच्या सुरक्षित वातावरणात मुलं एकाच वेळी हसत आणि रडत होती. तेवढ्यात तोत्तोचानच्या वर्गातला मिगिता नावाचा मुलगा परत आला. त्यानं वर्तमानपत्राचा केलेला भूताचा वेश घातला होता आणि कोणीच आलं नाही म्हणून तो जाम चिडला होता. मी इतकी वाट बघितली आणि त्याने डास चावलेले हातपाय खाजवत तक्रार केली. भूताला डास चावले कोणीतरी म्हणालं आणि सगळेच हसायला लागले. भूताला डास चावले. मला वाटतं आता उरलेल्या भूतांनाही परत घेऊन यावं, 5वीचे वर्ग शिक्षक मारुयामा म्हणाले. रस्त्यावरच्या दिव्याखाली घाबरून उभ्या असणाऱ्या भूतांना त्यांनी एकत्र केलं आणि काही भूतं तर घाबरून घरीच पळाली होती. त्यांना सगळ्यांना जमवून मारुयामा शाळेत घेऊन आले. पण त्या दिवसानंतर तोमोईच्या विद्यार्थ्यांना भूताची भीती कधीच वाटली नाही. कारण त्यांना समजलं होतं की भूतांनाही भीती वाटतेच की नाही का? हो की नाही? भूतांनाही भीती वाटतेच की. सरावाचे सभागृह. तोत्तोचान शांतपणे चालली होती आणि अधूनमधून तिच्या चेहऱ्याकडे पाहत रॉकी पण शांतपणे चालला होता.
ते दोघेही बाबांच्या वाद्यवृंदाचा जिथे सराव होत असे त्या सभागृहाकडे चालले होते. एरवी तोत्तोचान कुठेही जायचं म्हणजे उडत उडतच चालत असे. ते सभागृह त्यांच्या घरापासून 5 मिनिटांच्या अंतरावर होतं. बाबा त्या वाद्यवृंदांचे प्रमुख होते आणि प्रमुख असल्याने ते व्हायोलिन वाजवीत असत. एकदा त्यांच्या कार्यक्रमाला तोत्तोचान गेली असताना एक गंमत पाहायला मिळाली. सगळा कार्यक्रम संपल्यावर संयोजक मंचावरून खाली आले. प्रचंड टाळ्या वाजवणाऱ्या प्रेक्षकांकडे बघून त्यांनी एकदा मान झुकवली आणि नंतर बाबांशी हस्तांदोलन केलं आणि मग सगळा वाद्यवृंद उठला. आई, त्यांनी असं का केलं? तोत्तोचाननं विचारलंच. अगं, चांगला कार्यक्रम केला म्हणून त्यांना वाद्यवृंदांचे आभार मानायचे होते आणि बाबा या वाद्यवृंदांचे प्रमुख आहेत की नाही म्हणून त्यांना धन्यवाद दिले. त्यांना दिले की सगळ्यांनाच दिल्यासारखे आहे. तोत्तोचानला त्या सभागृहात जायला आवडायचं कारण तिथे सगळी मोठी माणसं असायची आणि ती तऱ्हेतऱ्हेची वाद्य वाजवायची. याहूनही तिला जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे संयोजक रोझेनस्टॉक यांचं गमतीदार जपानी. बाबांनी तिला सांगितलं होतं की जोसेफ रोझेनस्टॉक हे युरोप खंडातील प्रसिद्ध वाद्यवृंद संयोजक होते. पण तिकडे हिटलर नावाच्या माणसाने लोकांना फार त्रास द्यायला सुरुवात केली होती. म्हणून मग रोझेनस्टॉकना जपानला पळून यावं लागलं. बाबांना त्यांच्याबद्दल खूप आदर होता. तोत्तोचानला जागतिक परिस्थितीची कल्पना नव्हती, पण त्या सुमारास हिटलरनं युरोपमध्ये ज्यू लोकांवर अमानुष अत्याचारास सुरुवात केली होती. असं झालं नसतं तर रोझेनस्टॉक जपानला कधीच आले नसते आणि मग कोसकाक यामादाने स्थापन केलेल्या या वाद्यवृंदानं इतक्या झपाट्याने इतकी चांगली प्रगती केली नसती जितकी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या वाद्यवृंद संयोजकांबरोबर राहून त्यांनी आज केली आहे. रोझेनस्टॉक आपल्या वाद्यवृंदांकडून युरोपमधील प्रथम दर्जाच्या वाद्यवृंदांच्या दर्जाची अपेक्षा बाळगून होते आणि म्हणूनच प्रत्येक सरावाच्या वेळी ते ओरडत असत. मी इतका प्रयत्न करतोय पण तुम्ही प्रतिसादच देत नाही. अशानं आपला दर्जा कसा सुधारणार? अशा वेळी हायदो त्यांना समजावत असे. तो छान जर्मन बोलायचा. आम्हीही खूप प्रयत्न करतोय पण आमचं तंत्र तितकंसं विकसित किंवा प्रगत नसल्यानं अजून चांगलं जमत नाही. पण आम्ही सुधारण्याचा मनापासून प्रयत्न करू. अशा प्रसंगाचं तोत्तोचानला फारसं गांभीर्य वाटत नसे. पण कधीकधी मात्र रोझेनस्टॉक रागाने इतके लाल व्हायचे की तिला वाटायचं की त्यांच्या डोक्यातून आता वाफा निघणार. हो, रोझेनस्टॉक रागाने इतके लाल व्हायचे की तिला वाटत राहायचं की अरे त्यांच्या डोक्यातून आता वाफा निघणार. तेव्हा मात्र तोत्तोचान तिच्या आवडत्या खिडकीपासून, जिथून ती हातावर हनुवटी टेकून आतला सराव पाहायची, तिथून दूर व्हायची आणि मग आसपासच्या मैदानात रॉकीबरोबर बसून ती पुन्हा सराव सुरू होण्याची वाट बघायची. तसे एरवी रोझेनस्टॉक खूपच चांगले होते आणि त्यांचं जपानी बोलणं तर फारच मजेदार होतं. कोणी काही चांगलं वाजवलं की ते त्यांच्या गमतीशीर पद्धतीने म्हणायचे, कुर्योंग सान, कुर्योंग सान, छान. तोत्तोचान सभागृहात कधीच जात नसे. तिला बाहेर उभं राहून खिडकीतून आतलं संगीत ऐकायला आवडायचं. कधी कधी सराव थांबला असताना बाबा बाहेर आले तर तिला तिथे उभं असलेलं बघायचे. अरे तोचको, तू बाहेर उभी आहेस? बाबा तिला तोचको म्हणायचे आणि रोझेनस्टॉकनी तिला बघितलं तर त्यांच्या मजेशीर आवाजात ते म्हणायचे, गुड मॉर्निंग किंवा गुड डे, गुड डे.
आणि ती आता मोठी झाली होती तरी तिला कडेवर घेऊन पापा घ्यायचे. तोत्तोचानला थोडंसं संकोचल्यासारखं वाटायचं, पण तरीही तिला रोझेनस्टॉक आवडायचे. ते तसे काही उंच नव्हते. किंचित लांब नाक असलेले ते चंदेरी काडीचा चष्मा घालायचे. पण त्यांचा चेहरा मात्र रुबाबदार होता, अगदी एखाद्या मोठ्या कलाकारासारखाच. हो, अगदी एखाद्या मोठ्या कलाकारासारखा. तोत्तोचानला किंचित पाश्चात्य वळणाचं पण काहीसं पुराणं झालेलं ते सभागृह पण आवडायचं. सेन्झुकूच्या तळ्यावरून वाहणारे वारे ते संगीत सभागृहापासून दूरवर वाहून नेत आणि संगीताचे सूर साऱ्या आसमंतात पसरत. कधी कधी सोन मासळी, किंग्यो, सोन मासळीला किंग्यो म्हणतात, तर सोन मासळी विकणाऱ्या फेरीवाल्याची हाक पण संगीतामध्ये मिसळून जाई. किंग्यो ई किंग्यो, किंग्यो ई किंग्यो. गरम पाण्याच्या झऱ्याची सहल, गरम पाण्याच्या झऱ्याची सहल. उन्हाळी सुट्टी संपली आणि अखेर गरम पाण्याच्या झऱ्यावर जाण्याचा दिवस उजाडला. तोमोईच्या विद्यार्थ्यांना ती सहल म्हणजे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट वाटे. आईला आता शाळेतल्या लोकविलक्षण गोष्टींची सवय झाली होती, पण गरम पाण्याच्या झऱ्यावर सहलीला जाऊ का असं तोत्तोचाननं विचारल्यावर मात्र तिला धक्काच बसला. कारण तिकडे म्हातारी माणसं जातात हे तिला माहीत होतं, पण पहिलीतली मुलं म्हणजे. पण मुख्याध्यापकांचं सहलीविषयीचं पत्रक वाचून मात्र तिला ती कल्पना खरंच खूप सुंदर वाटली होती. ती सहल म्हणजे समुद्राकाठची शाळा होती. समुद्राकाठची शाळा. शिजुओकामधल्या तोई नावाच्या ठिकाणी समुद्रामध्येच गरम पाण्याचा प्रवाह होता. तिथे मुलांना गरम पाण्यानं आंघोळही करता येणार होती आणि पोहताही येणार होतं. 3 दिवस आणि 2 रात्री एवढा काळ सहल जाणार होती. तोमोईमधल्या एका विद्यार्थ्याच्या वडिलांचं तिथे एक घरही होतं. तिथे ते सुट्टीत फक्त हवा पालट म्हणून जात असत. तिथेच त्या 50 मुलांची राहण्याची व्यवस्था होणार होती. आईने अर्थातच परवानगी दिली. ठरलेल्या दिवशी सगळी मुले शाळेत जमली. निघण्यापूर्वी मुख्याध्यापकांनी मुलांना सांगितलं, आपण आगगाडी आणि जहाजानं प्रवास करणार आहोत आणि तुम्ही कोणी हरवायचे नाही, समजलं? चला. एवढंच. हो, फक्त एवढंच. आणि जेव्हा मुलं जिउगाओका स्टेशनवर आली तेव्हा आश्चर्य वाटावं इतकी शहाण्यासारखी वागली हो. कोणीही धावपळ केली नाही की आरडाओरडा केला नाही. दंगा करू नका, रांगेत चला, खाऊन झाल्यावर कागदाचे बोळे गाडीत फेकू नका, अशा सूचना तोमोईच्या विद्यार्थ्यांना कधीच द्याव्या लागल्या नाहीत. त्यांच्या शाळेतली न शिकवता लागलेली शिस्त त्यांच्या वागणुकीतून दिसत होती. हो, त्यांच्या शाळेतली न शिकवता लागलेली शिस्त त्या सर्व मुलांच्या वागणुकीतून दिसत होती. कोणाला धक्काबुक्की करायची नाही, स्वतःला स्वतःची लाज वाटेल असे वागायचे नाही, कचरा दिसला तर उचलून टाकायचा कचरापेटीत आणि इतरांना त्रास होईल असं वागायचं नाही. हे शिकवायला तोमोईमध्ये कधीच स्वतंत्र धडे द्यावे लागले नाहीत. पण याहीपेक्षा आश्चर्याची गोष्ट म्हणजे थोड्याच दिवसांपूर्वी वर्गाच्या खिडकीत बसून चिमण्यांशी बोलणारी आणि रस्त्यावरच्या बँडवाल्यांना बोलावून अख्खा वर्ग डोक्यावर घेणारी तोत्तोचान आत्ता तिच्या बाकापाशी बसून शांतपणे तिचे धडे शिकत असे, तेही अगदी पहिल्या दिवसापासून. आता जर गाडीमध्ये शांतपणे इतरांबरोबर बसलेल्या तोत्तोचानला पहिल्या शाळेतल्या कोणी बघितलं असतं तर छे छे, तीही असणं शक्यच नाही असं म्हणून टाकलं असतं.
नुमाजूला सगळे जहाजावर चढले. मुलांना सगळं स्वप्नात असल्यासारखं वाटत होतं. तसं ते जहाज काही फार मोठं नव्हतं, पण सगळे इतके उत्साहात होते की त्यांना ते जाणवतही नव्हतं. मुलं त्या जहाजाचा कोपरान कोपरा निरखून पाहत होती. थोड्याच वेळात समुद्र आणखी खवळला. तोत्ताेचान आणि इतर मुलांना कसं तरीच व्हायला लागलं. पण तेवढ्यात एक मोठ्या वर्गातला मुलगा उठला आणि सगळ्यांच्या मध्यभागी उभा राहिला. जणू काही तो सगळ्या जहाजाचा तोल सावरणार होता. जहाज एका बाजूला कललं की तो ऊ म्हणत दुसऱ्या बाजूला जायचा आणि पुन्हा दुसऱ्या बाजूला कललं की ऊ म्हणत आधीच्या बाजूला यायचा. इकडून तिकडे, तिकडून इकडे. तो प्रकार इतका गमतीशीर होता की कसतरीच होत असूनही मुलांना हसू आवरत नव्हतं. आणि हसता हसताच जहाज तोईच्या किनाऱ्याला लागलं. पण बिचारा सगळ्यांना हसवणारा तो मुलगा, ज्याच्या करामतींनी इतरांना बरं वाटलं, त्याला मात्र आता कसं तरीच व्हायला लागलं होतं. तोई हे समुद्र किनाऱ्यावर वसलेलं आणि टेकड्यांनी वेढलेलं एक शांत सुंदर गाव होतं. थोडा वेळ विश्रांती घेऊन मुलं पोहायला निघाली. तो काही शाळेतला तलाव नव्हता, त्यामुळं मुलांनी त्यांचे पोहण्याचे पोशाख घातले. गरम पाण्याचा झरा हा मात्र सगळ्यात निराळाच अनुभव होता, वेगळाच. पाण्यातच तो प्रवाह असल्यानं तो नेमका कुठे सुरू होतो आणि कुठे संपतो हे रेष आखून ठरवता येणं शक्यच नव्हतं. पाण्याच्या प्रवाहापासून 10-12 हात बाजूला सरकलं की पाणी थंड आणि परत गरम पाण्याच्या प्रवाहात आलं की गळ्यापर्यंत गरम पाणी, अगदी गरम. तो अनुभव खरोखरच मस्त होता. त्यामुळे तुम्हाला पाणी थंड लागायला लागलं की समजायचं आपण समुद्रात आलोय आणि इथं तिथे पोहताना शरीर थंड झालं की पुन्हा गरम पाण्याकडे जायचं. आणि असं करताना मुलांना घरात गरम पाण्यात आंघोळ केल्यासारखं वाटत होतं. मुलं अगदी निशंक मनानं पाण्यात डुंबत गप्पा मारत होती. त्यांना तसं पाहणाऱ्यांच्या मनात आलं असतं की गरम पाण्याच्या झऱ्यात उतरल्यावर लहान मुलंही मोठ्यांसारखी का बरं वागायला लागतात. त्या काळी समुद्रकिनाऱ्यावर फारशी गर्दी नसायची, त्यामुळे तिथला तो किनारा जणू मुलांची खाजगी मालमत्ता झाली होती. हा निराळाच अनुभव मुलांनी खूप मोकळेपणानं अनुभवला. खूप वेळ पाण्यात खेळून मुलं घराकडे परतली तेव्हा त्यांच्या हाताची बोटं थंडीनं सुरकुतली होती. प्रत्येक रात्री अंथरुणावर पडलं की एक एक जण भूताच्या गोष्टी सांगत असे. तोत्ताेचान आणि इतर पहिलीतली मुलं घाबरत, प्रसंगी रडत, पण डोळे पुसता पुसता विचारत, मग पुढं काय झालं, मग पुढं काय झालं. शाळेतल्या शिबिरापेक्षा किंवा धीटपणाच्या परीक्षांपेक्षाही हा अनुभव विलक्षण होता, जास्त जिवंत होता. रोज वेगवेगळ्या मुलांना भाजी आणि मासे आणायला बाजारात जावं लागे आणि तुम्ही कोण, कुठले अशा प्रश्नांना जास्तीत जास्त नम्रपणाने उत्तरं द्यावी लागत. आसपासच्या झाडीत कोणी रस्ता चुकली होती, तर कोणी समुद्रात दूरवर गेल्यानं इतरांना काळजीत पाडलं होतं. कोणी खेळताना धडपडलं होतं, तर कोणाला वाळूतल्या काचा बोचून जखम झाली होती. आणि या प्रत्येक वेळी सगळ्यांना जास्तीत जास्त मदत करावी लागत होती. पण त्यामुळेच जास्त मज्जा आली होती. आसपास दाट झाडी होती आणि बर्फ गोळे विकणारी दुकानंही. आणि एक माणूस एकटा एक लाकडी होडी बांधत होता. सकाळी उठल्याबरोबर मुलं आधी त्याची होडी कुठवर तयार झाली ते बघायला जात असत. त्या माणसानं तोत्ताेचानला लाकूड तासल्यावर निघणारा एक लांब आणि गुंडाळला गेलेला पापुद्रा दिला होता. आपण सगळ्यांचा एक फोटो काढला तर, निघायच्या दिवशी मुख्याध्यापकांनी विचारलं. मुलं तर भलतीच खुश झाली, कारण त्यांचा एकही एकत्र फोटो नव्हता,
पण प्रत्यक्ष फोटो काढायच्या वेळी मात्र कोणी लघवीला गेलं तर कोणी बूट घालत होतं. शेवटी एकदा सगळे जमले तेव्हा फोटोसाठी उभे राहिल्याने कंटाळलेली एक दोघं चक्क जमिनीवर लोळत होती. पण समुद्राच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पद्धतीने उभ्या असलेल्या मुलांचा फोटो नंतर प्रत्येकाच्या आयुष्यातला एक अमूल्य ठेवा झाला. फोटो बघितला की मागचे सगळे प्रसंग डोळ्यासमोर यायचे. जहाजातील सफर, सगळ्यांना हसवणारा मुलगा, झऱ्याचं गरम पाणी आणि भूतांच्या गोष्टी. तोत्तोचान ती उन्हाळी सुट्टी जन्मात विसरणं शक्य नव्हतं. कधीच विसरणं शक्य नव्हतं. ही त्या काळातील गोष्ट आहे जेव्हा टोक्योमधील घरांजवळील तलावात मासे असत आणि बैल कचरा गाड्या ओढत. काय बालमित्रांनो, आवडल्या का गोष्टी? श्रोते हो, धीटपणाची परीक्षा, सरावाचे सभागृह आणि गरम पाण्याच्या झऱ्याची सहल या गोष्टी आत्ताच आपण ऐकल्या. तोत्तोचान हे पुस्तक लिहिलं आहे तेत्सुको कुर्यानागी यांनी. मराठी अनुवाद चेतना सरदेशमुख गोसावी. बालमित्रांनो, गोष्ट कोणी सांगितली? गोष्ट सांगितली तुमच्या अर्चनाताईने, म्हणजेच अर्चना अभिजित भांडारकर. उद्या आपण भेटणार आहोत आणखी वेगळ्या नवीन गोष्टींसह. तोपर्यंत घरीच रहा, स्वस्थ रहा, मस्त रहा. सर्वांनी काळजी घ्याल. धन्यवाद. शुभरात्री.